नमस्कार सर्वांना. आजच्या भागामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. सर्वांना एक विनंती आहे, आपण बोलत नसाल त्यावेळेला कृपया म्यूटवर ठेवा, म्हणजे बॅकग्राऊंड नॉईज येणार नाही. आजच्या कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये सर्वात प्रथम आपण अनन्या भडकमकर ही आपली छोटी ताई आहे, तिच्याकडून अध्याय पठण ऐकणार आहोत. आणि त्यानंतर आपण आपल्या आजच्या ज्या वक्त्या आहेत, आरती चव्हाण यांच्याकडून श्रीमद भगवत गीता आजच्या काळाची गरज या विषयाबद्दल ऐकणार आहोत. त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. मला बाकी जास्त माहिती नाही, त्यामुळे त्यांनाच मी विनंती करणार आहे की तुम्ही तुमचा परिचय नंतर सुरुवात करताना द्या. पेडलवाली या नावानं त्या प्रसिद्ध आहेत. आपल्या भुसारी कॉलनी आणि वेदभवनच्या जवळ वेदविहार नावाची जी सोसायटी आहे तिथे राहतात त्या. आणि सायकल भ्रमंती हा त्यांचा मला वाटतं खूप आवडीचा विषय आहे, आणि ट्रेकिंग पण. याशिवाय मला वाटतं त्या MA करतायत आता. आणि संस्कृत तसंच कृष्णाच्या भक्तीबद्दल खूप त्यांच्या मी फेसबुकवर बऱ्याच गोष्टी बघते, त्यामुळं मला थोडासा त्यांचा परिचय आहे. तर आपण सुरुवात करूया. अनन्याला मी विनंती करेन, सुरुवात आपण तुझ्या अध्यायानं करूया. तू तुझा आधी थोडक्यात परिचय करून दे आणि मग त्यानंतर अध्याय पठण सुरुवात कर. ठीक आहे? धन्यवाद. ताई रेकॉर्डिंग नमस्कार. चालू कर. केलं, मी ऑलरेडी चालू केले. नमस्कार, माझं नाव अनन्या भडकमकर. मी आता मी आता 6वीत शिकते. मी 12 वर्षाची आहे आणि मी संस्कृती स्कूलमध्ये जाते. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेतास्ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरमनिर्देशम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्ये च कूटस्थम् अचलं ध्रुवम् सन्नियम्येन्द्रियग्राणं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिर्वाक्यते ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्तो उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. मय्येव मनादत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुर्यात्मान्. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ज्ञानं विशिष्यते ज्ञानात् कर्मफलत्यागं त्यागात् शान्तिरनन्तरम्. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी सन्तुष्टस्तततं योगी यथात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी
भक्तिमान् मे प्रियो नरः। समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः। शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः। तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित्। अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः। ये तु धर्म्यामृतमिदै यथोक्तं पर्युपासते। श्रद्धधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। धन्यवाद। गोपाल कृष्ण भगवान की जय. खूप छान अनन्या, एकदम सगळे उच्चार सुंदर आहेत आणि असंच तू पुढे धन्यवाद. शिकावंस, सगळ्यांपर्यंत हे पोचवावं. छान, सुंदर, धन्यवाद. कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत पूर्ण थांब, आम्हाला तुझा अनुभव ऐकायचा आहे. त्यामुळं 1 तासाभर कार्यक्रम चालणार आहे, तोपर्यंत तू थांबावंस. तुझ्याही घरातल्या सगळ्यांना विनंती आहे कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत थांबावं. आपण हो. पुढच्या भागाकडे जाऊया. आजचा जो आपला मेन भाग आहे त्याच्यामध्ये आपण ऐकणार आहोत भगवद्गीता आजच्या काळाची गरज. त्याकरता मी पुन्हा एकदा स्वागत करते सौ आरती ताई चव्हाण यांचं. आरती ताई, तुम्ही तुमचा परिचय आधी करून द्या, त्यानंतर आपल्या निरूपणाला सुरुवात करू शकता. धन्यवाद. धन्यवाद. सर्वात प्रथम सगळ्यांना आजच्या गीता जयंती निमित्त सगळ्यांचे सिद्धी, याचा आवाज बघ का येत नाही. कुठे आहे सिद्धी? मिनिट. बाकीच्यांना विनंती आहे, कृपया म्यूट वर राहा. घरामध्ये आपल्या काही चालू असेल तर प्लीज बंद ठेवा. माझ्या हे ताईचा सिद्धी, आवाज येतो असं वाटतंय. एक मिनिट, मी करते ओके. म्यूट. हा, तुम्ही सगळ्यांना mute ओके, चालेल, चालू केलं तरी चालेल. थँक्यू. ओके. गीता जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि राज्ञी फाउंडेशन असे स्तुत्य कार्यक्रम घेऊन येतं, त्यासाठी राज्ञी फाउंडेशन आणि आमची मोहिनी ताई हिचे खूप खूप मनापासून आभार. जेव्हा मोहिनीचा मला फोन आला आणि तिने विचारलं की भगवद्गीतेवर ताई तू बोलशील का, कारण माझ्या सगळ्या स्टेटसवर किंवा माझे जेवढे जण माझ्या ओळखतात मला, तर ते कृष्ण भक्त म्हणून ओळखतात. कृष्णाची मी निस्सीम भक्त आहे, ही माझी पहिली ओळख आहे कुठल्याही इतर ओळखीपेक्षा. आणि कृष्णाने मला खूप काही दिलंय, खूप काही भरभरून आशीर्वाद, आणि तो सखा म्हणूनच मला लाभल्यामुळे एक गाईड, एक फिलॉसॉफर असा माझा कृष्ण सखा आहे. आणि बाकी आपल्या डे टू डे लाईफमध्ये म्हणाल तर मी 2019ला आयुष मंत्रालयाकडून मी योग प्रशिक्षक म्हणून एक छोटी डिग्री घेतली आणि त्यानंतर योग खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यात आला. त्याच्या मागे मग हळूहळू एक 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 म्हणजे आपल्याला पाथच तो दाखवतो की तू एकदा योग मार्गात ये आणि मग मी तुला मदत करतो. अशा अनुषंगाने मग मी रोप बेल्ट थेरपी म्हणा किंवा वेगवेगळ्या हठयोगाचं चैतन्य चितळे यांच्याकडून शिकत गेले आणि बरोबरीने क्लासेस पण चालू केले. देवाच्या कृपेने आता अमेरिकेत वगैरे पण क्लासेस चालतात. तर मी असं मानते की संधी येत असतात, त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात असतं, तर ते निश्चितच सगळ्यांनी करावं. आणि जेव्हा हा विषय मोहिनीने मला विचारला की आरतीताई ओळख द्यायची आहे आणि काय विषयाचं नाव देशील, तेव्हा मला पटकन सुचलं की आजच्या काळाची गरज भगवद्गीता. एकदा हा सगळ्यात पुरातन असा ग्रंथ आहे. काल आपल्या चिमुकल्या ताईने इतकं सुंदर वर्णन केलं. 18 वर्षांची आहे आणि तिचं अगाध ज्ञान आणि गीतेवरचं भाष्य, संस्कृतवरचं सगळा अभ्यास, खरंच कौतुक वाटलं. आणि असं वाटलं की चला पुढच्या पिढीकडे आपण जी धुरा देतोय ती छान चालवली जाणार आहे. आता हे अश्विनीने पण इतकं सुंदर छान स्वच्छ बोलली ती. तर खऱ्या अर्थाने भगवद्गीता हा खरंच अँकर आहे आपला. आणि ह्याच्याबद्दल मला वाटतं 40 नंतर आपण जेवढे आहोत ना त्यांना टेन्शन नाही, कारण घरातच
रुजलं गेलंय आपल्या संस्कारांमध्ये की देव आहे. म्हणजे हिंदू धर्माबद्दल जर पर्टिक्युलर बोललो आपण तर सांगितलं गेलंय की चला नमस्कार करायचा, संध्याकाळची दिवाबत्ती करायची, आरती करायची, हे आपल्या लहानपणापासूनच सांगितलं गेलंय. आणि तेव्हा आपल्या सुदैवाने मोबाईल नव्हता. ही सगळ्यात चांगली गोष्ट होती. पण अजून एक चांगली गोष्ट तेव्हा अशी झाली होती की दूरदर्शनवर महाभारत ही सिरियल लागली आणि घराघरात रामायण महाभारत पोहोचल्यामुळे आपल्याला तेव्हा नितीश भारद्वाजच्या स्वरूपात जो कोणी कृष्ण म्हणून लाभला आणि त्याचं ते सगळं सुरुवातीचं टायटल लागलं की सगळ्या गल्ल्यांमधले गल्ली बोळांमधले शुकशुकाट व्हायचा, अगदी कोणी नसायचं आणि सगळे टीव्ही समोर यायचे. सो खरंच त्या सिरियलमुळे म्हणा किंवा तेवढंच एक असल्यामुळे आपले डिस्ट्रॅक्शन्स कमी होते आपल्याला त्यावेळी. आणि त्यामुळे पण खऱ्या अर्थाने भगवद्गीता ही नंतर म्हणजे आपण जर त्याचा इतिहास बघायला गेलं तर 5500 वर्षांपूर्वी एका रणांगणामध्ये श्रीकृष्णाने परम योगेश्वरांनी अर्जुनाला सांगितली ही गीता. आणि एवढ्या जुन्या काळापासून आतापर्यंत 2025 चालू आहे आणि मला वाटतं आता तर जास्त त्याचा प्रचार आणि प्रसार खूप झाला आहे. याच अनुषंगाने मी गीता धर्म मंडळाचे खूप खूप आभार मानते आणि त्याच गीता धर्म मंडळातून आलेल्या माझ्या गुरु संख्या कुलकर्णी यांचे मी मनापासून आभार मानते की 2021 पासून आम्ही गीता शिकायला सुरुवात केली. ताईची नणंद, तिची मैत्रीण, असे 4 जणांनी 1 रुपयाही शुल्क न घेता गीता धर्म ज्या पद्धतीने याचा प्रचार करत आहेत त्यांच्यासाठी मनापासून धन्यवाद त्यांचे की इतकं सुंदर कार्य ते करतात आणि कशाचीही अपेक्षा न करता. तर तुम्हाला जर खरंच भगवद्गीता शिकायची असेल आणि अगदी प्रॉपर संस्कृतचे शब्द व्याकरणासहित तर नक्की गीता धर्म आहे. इस्कॉन ही संस्था देखील आहे जी भरपूर प्रचार आणि प्रसार करते. सो आपल्याला भगवद्गीता ही काही आता ज्ञात नाही किंवा प्रत्येकाचा कृष्ण वेगळा आणि प्रत्येकाची भगवद्गीतेचं एक जे अनुष्ठान आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचं. आता आम्ही जयदयाल गोयंका यांचं गोरखपूरची गीता ही गीता आहे. तर ही गीता आम्ही शिकलो आणि ह्याच्यात मराठी अनुवाद वगैरे पण आहे. तर ह्यापूर्वी टिळकांनी गीता रहस्य म्हणून सांगितलं. विनोबा भावेंनी ह्याच्यावर खूप अभ्यास केला आहे आणि गीताई आपल्याला सांगितली गेली आहे. त्यानंतर बरेचसे फॉरेनर्स भारतात येऊन अभ्यास करून आता जे मुलं ऐकत असतील तर पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आणि द सिक्रेट वगैरे हे जे इंग्लिश व्हर्जन आलेले आहेत त्याचा मुलांनो हा मूळ अभ्यास ह्याच सगळ्या लेखकांनी ऑलमोस्ट म्हणजे सगळ्या नाही पण भरपूर लेखकांनी इथे येऊन अभ्यास केला आणि त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये ते सांगतात की आम्ही भगवद्गीतेचा अभ्यास केला. भगवद्गीतेने आम्हाला खूप काही शिकवलं आणि सांगितलं. त्याचाच जास्त गूढ अभ्यास करत ते ज्ञान बाहेरही गेलेलं आहे. त्यामुळे भगवद्गीता ही एक ग्लोबल अँकर म्हणून मी मानते. आणि कसं आहे ना आपल्या आयुष्यामध्ये आणि आता तर इतका फास्ट पेस काळ आहे, इतके टेक्नो सॅव्ही झालेले आहेत. तर मी आजच्या काळाची गरज हे काम म्हटले तर आजचे जे प्रॉब्लेम्स आपण बघतोय की सगळ्यात मेन म्हणजे सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे. तर फायदे हे की आपण आता बोलू शकतो सो थँक्स टू दिस टेक्नॉलॉजी अँड एव्हरीथिंग. बट त्याच्याच बरोबर जेव्हा याचा अतिवापर झाला म्हणजे मला वाटतं 2014 नंतर जेव्हा मोबाईल डेटा हा फ्री झाला आणि त्याचा वापर वाढला तर लोकांमधले संवाद कमी झाले. हाय हॅलो ग्रुप्स वाढले आणि सगळं जग एक जवळ आलंय. म्हणजे मला आठवतं की 2006चा जो आमचा ह्याचा ग्रुप आहे आयलँडर म्हणून US चा, आम्ही अजूनही एकत्र होतो किंवा शाळा कॉलेज असे ग्रुप्स आले आणि ते एकत्र आलो. पण भेटणं समोरासमोर बोलणं हे आजकाल इतकं एका टेबलवर बसून आपण बघतो की जेवताना सुद्धा कोणाच्या हातात मोबाईल आहे तर कोणी टीव्ही बघतंय. ते माणसातला संवाद कमी झालेला आहे. त्यानंतर मीडियाचे दुष्परिणाम सगळ्यांना माहिती आहे. स्क्रीन टाइम वाढलेला आहे, रात्रीच्या झोपा हॅम्पर झालेल्या आहेत. त्यामुळे हेल्थवर म्हणजे फिजिकल, मेंटल, सायकोलॉजिकल, इमोशनल सगळ्या हेल्थचा बोजवारा वाजलेला आहे. अशा ह्याच्यात जर
आपल्याला कुणी अगदी म्हणजे छान की आता मी गर्तेत अडकली मला कोण वाचवेल, तर ही आपली भगवद्गीता आपल्याला एका अँकर सारखे काम करते. सो आजचा काळ आणि भगवद्गीता याचा मिलाप कसा आपण करू शकतो, तर तत्पूर्वी ना मी या सगळ्याच्या ह्याच्यात जाण्यापूर्वी कृष्ण काय आहे, जर यंगस्टर्स इथे आलेले आहेत किंवा आपण सगळे कालच ऐकलंय, सगळ्यांना माहितीये की गीतेचे 18 अध्याय आहेत, 700 श्लोक आहेत आणि काय सांगितलं, कुठल्या परिस्थितीत सांगितलं, हे तर सगळ्यांना माहितीये. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग वगैरे. तर खऱ्या अर्थाने कृष्ण कोण आहे? 5,000 वर्षांपूर्वी आपण जर पाहिलं तर फक्त वर्ण होते. कृष्ण हा क्षत्रिय म्हणून जन्माला आला, एका तुरुंगात जन्माला आला. जे लोक आजकाल म्हणतील की माझ्या बरोबरच असे प्रॉब्लेम्स येतात किंवा आयुष्य किती कठीणाईचं आहे, तर हा जो देव म्हणून किंवा परम ईश्वर आहे त्याची जर आपण हिस्ट्री पाहिली तर तो स्वतः जन्माला आहे एका जेलमध्ये, तुरुंगामध्ये. त्याला मग क्षत्रिय म्हणून जन्मलाय, पण त्याला जेव्हा यशोदा माता आणि गोकुळात घेऊन गेले तेव्हा तो वैश्य म्हणून त्याचा व्यापार होता वडिलांचा आणि वैश्य म्हणून तो तिथे मोठा झाला. एवढंच नाही तर त्याचे जे फ्रेंड सर्कल आहे ते सगळ्या ह्याचे होते, म्हणजे शूद्र होते, ब्राह्मण होते आणि क्षत्रिय होते, सगळ्यांमध्ये कृष्ण राहिलेला आहे. त्यामुळे तो कुठलाही भेदभाव नाही. तर इथे मला खूप सांगायला आवडेल की धर्म किंवा आत्ता जे मेस झालेलं आहे आणि प्रत्येक पॉलिटिशियन किंवा आता आपण जे बघतोय की काळाची गरज, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, हे जे आपल्याला सारखं सारखं म्हणावं लागतं की बाबा ये आता, खूप जास्त प्रमाणात समाजात हानी होतीये. तर ही आत्ताचे म्हणजे 1200-1300 वर्षांपूर्वी मुस्लिम धर्म किंवा ख्रिश्चनिटी हे सगळे आलेले आहेत. 5,000 वर्षापूर्वी किंवा आपल्या गीतेमध्ये कुठेही धर्म किंवा जातपात असा कुठलाही संदर्भ आलेला नाहीये. कुठेही कृष्णाने म्हटलं नाही की तू हिंदुत्व गाजव किंवा हिंदू म्हणून जन्माला आलाय. हिंदूचा ह सुद्धा आपल्या भगवद्गीतेमध्ये नाहीये. इतकी सुंदर आणि आयुष्याचं एक गाईड, फिलॉसॉफर म्हणून ते आपण फिलॉसॉफी म्हणून ती आपण बघायला पाहिजे आणि त्यातला प्रत्येक शब्द आणि प्रत्येक जो उपदेश देवाने दिलेला आहे, कृष्णाने दिलेला आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे आजच्या काळासाठी. तर त्यापूर्वी मला सांगायला आवडेल, मी एक हे बघत होते, ह्याचाच जेव्हा बोलायचं आहे म्हणून अभ्यास करत होते, तर माझ्या असं लक्षात आलं की एका व्हिडिओमध्ये खूप सुंदर त्या कॅरेक्टर्स बद्दल सांगितलं गेलंय. बघा हा. धृतराष्ट्र उवाच. सुरुवात कुठून होतीये की धृतराष्ट्र बोलतोय आणि विचारतोय. आता इथे धृतराष्ट्राने काय म्हटलंय, माझे पुत्र आणि पांडवांचे पुत्र. इथं तो नेफ्यू वगैरे म्हणजे माझे भाचे, माझे असा नाही उच्चार करत आहे. सो धृतराष्ट्र म्हणतो की काय संजय चाललंय, सांग बरं, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. तो जो पहिला आपला हे आहे तो धृतराष्ट्रापासूनच सुरू होतो. तर त्याच्यात सुंदर रीतीने सांगितलं की धृतराष्ट्र कोण आहे, तर तो अज्ञानाचं प्रतीक आहे, ज्याचे अंध पुत्र प्रेम. याचं सुंदर उदाहरण आपण आता राजनीतीमध्ये बघतो की कॅलिबर नसताना हे लोक आपल्या मुलांना पुढे आणतात. किती पैसे आणि काय त्याचं काही मोजमाप नाही, पण केवळ कुठलंही कॅलिबर नसताना ते आपल्या मुलांना पुढे करतात. तर मी म्हणते की आजच्या काळात सुद्धा धृतराष्ट्र आहेत ते ह्या पद्धतीने, किंवा कुठलाही बिझनेसमॅन असो त्याच्यात मुलांमध्ये जर कॅपॅसिटी नसेल आणि तरी तो त्याला मोठ्या पदावर बसवत असेल, तर हे आंधळे सगळे धृतराष्ट्र आहेत. तर धृतराष्ट्र कशाचं प्रतीक आहे, तर अज्ञानाचं प्रतीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे त्याचा मोह हा पुत्रप्रेमासाठी आहे. त्याच्यानंतर संजय जो त्यांना सांगतोय, धृतराष्ट्राला सांगतोय, तो प्रतीक आहे संयमाचा. आता बघा, आपलं जे शरीर आहे ते क्षेत्र आहे, म्हणजे तेच धर्मक्षेत्र केव्हा होईल, जेव्हा आपण चांगलं वागू. कुरुक्षेत्र केव्हा होईल, जेव्हा आपल्याच मनात आपले द्वंद्व वगैरे असतात ना, आपणच आपले कधी शत्रू असतो कधी मित्र, त्या अनुषंगाने कुरुक्षेत्र होईल शरीरचं क्षेत्र मानलं तर. आणि ह्याच्यातच दैवी संपदा पण आहे आणि आसुरी संपदा पण आहे, याचं सुद्धा सुंदर वर्णन पुढे कृष्णाने केलेलं आहे. याला आपण रिलेट करू शकतो. त्याच्यानंतर पुढे म्हटलं आहे की धर्मरूपी युधिष्ठिर. बघा, फार सुंदर सांगितलंय. धर्मरूपी युधिष्ठिर
अनुराग रूपी अर्जुन जो ज्ञान घ्यायला तयार आहे असा हा अनुरागी अर्जुन आहे. आणि म्हणून त्याला देव इतका कृष्ण त्याचा सखा आहे, त्यामुळे कृष्णाने अर्जुनाला निवडलं गीता सांगण्यासाठी. तर तो किती महान असेल. तर तो अनुरागी अर्जुन आहे. भावरूपी भीम, नियमरूपी नकुल, सत्संगरूपी सहदेव, सात्विकता रूपी सात्यकी, कर्तव्य रूपी कुंती भोज, आणि या सगळ्यांना 7 अक्ष म्हटलं गेलेलं आहे. तर 7 क्षोणी आपल्याला माहितीये की कुठली हे युद्धाच्या वेळी ह्यांचे क्षोणी अशी एक हे असायची, पूर्ण समूह असायचा. तर कुरुक्षेत्र म्हणजे काय आहे, आपले 10 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन आणि अहंकार, असे हे 11 इंद्रिय, 10 इंद्रिय, 1 मन. हा, आणि त्यानंतर म्हटलं गेलंय की गांधारी जिला दिसत असून तिने पण डोळ्यावर पट्टी बांधली आहे अज्ञानाची आणि पुत्रमोहाची परत, की जिला कळलं, तिने जर डोळे उघडे ठेवून नवऱ्याला मदत केली असती तर कदाचित हे धर्मयुद्ध झालंच नसतं. पण तरीही तिने डोळ्यावर पट्टी बांधली आहे. आणि मोहाचा एक उत्तम उदाहरण म्हणजे दुर्योधन. कृष्ण जेव्हा सांगायला, कृष्णाने युद्ध स्वतःहून पुकारलं नाहीये किंवा पांडवांनी पुकारलं नव्हतं. जेव्हा सांगितलं गेलं की ठीक आहे बाबा 5 गावं दे, नको त्यांना जास्त हे देऊ, तरी हा दुर्योधन मोहात बोलला की गावं काय, म्हणजे अहंकार होता त्याला. आणि तो म्हटला सुईच्या टोका इतकी सुद्धा मी जागा तुम्हाला देणार नाही, काय करायचंय ते करा. आणि म्हणून नाईलाजाने युद्धाला समोर जावं लागलंय. तर मोहाचं प्रतीक आहे दुर्योधन. त्याच्यानंतर दुर्बुद्धीचं दुःशासन आपण पाहिलंय त्यांनी काय केलं द्रौपदी सोबत. आणि सगळ्यात आपला आवडतं कॅरेक्टर जेव्हा आपण महाभारत बघतो आणि भीष्म पितामहाला एकदम आपण त्यांना हतबल झालेलं बघतो, पण ती हतबलता ही त्यांनी ओढावून घेतलेली आहे असं बरंचसं नंतर वाचनाने आणि अभ्यासाने लक्षात येतं. की भीष्म पितामह जे आहेत त्यांनी एक तर लग्न न करण्याचं डिसिजन घेतलं, त्यामुळे हा सगळा घोळ झाला, पांडू कौरव सगळ्यांना सगळं माहितीये. आणि त्या भ्रमरूपी भीष्म असं त्याच्यात म्हटलं गेलंय की भ्रमात राहिले आणि माहिती असून की कोण बरोबर आहे तरी सुद्धा भीष्मांनी कौरवांची बाजू घेतलेली आहे. आणि म्हणून जेव्हा हा आपला अर्जुन हतबल होऊन टाकतोय गांडीव आणि म्हणतोय मला युद्ध नाही करायचंय, तेव्हा कृष्ण त्याला जाणीव करून देतात की तुझेच गुरु, तुझेच आजोबा आणि तुझे सगळे जे ज्याला तू आपलं असं म्हणतोयस ते सगळे समोर उभे आहेत, तुझ्याशी भांडायला तयार आहेत. आणि मग अशा द्वंद्वामध्ये, म्हणजे हे झालं, हे सगळं सगळ्यांना माहित आहे, पण ह्या सगळ्यामध्ये जर आपण पाहतोय की आपण सगळे अर्जुन, अशी परिस्थिती आता आपली पण झालेली आहे. भलेही स्वरूप बदललेलं आहे, पण अजूनही आपल्या मनात, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजात महाभारत घडत आहे. आत्ताच आपण एक मोठं निवडणुकांच्या वेळी घडलेलं पाहिलंय की केवढ्या मोठ्या प्रमाणात ते व्हॉट्सअप अक्षरशः उघडं असं वाटत नव्हतं, इतकं अति होत होतं, निगेटिव्ह. पण सत्याचा जय होतो आणि जे धर्मासाठी चांगलंय ते सगळं होतंय. त्यामुळे राजकारणात तर आपल्याला पडायचं नाही, तर आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये कसं आपल्याला हे सगळे गीता मदत करू शकते, या विषयावर आपण जेव्हा आज बोलणार आहोत तेव्हा मला वाटतं की आपण सगळे शिक्षण घेऊन छान पुढे गेलो, संपन्नता वाढली, आता मिडल क्लासचा प्रॉपर म्हणजे चांगल्या ह्याच्यात आपली बढती झालेली आहे सगळ्यांकडे. तसं पाहिलं तर चांगलं शिक्षण, चांगली नोकरी, IT चे सेक्टर्स आपण बघतोय की चांगली प्रगती झाली आहे. पण ह्याच प्रगतीबरोबर, म्हणजे ह्याच पुण्याला जेव्हा एक वैभवशाली शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, त्याचबरोबर आता आपण बघतो की हे पुणे स्मोकिंगसाठी किंवा पबसाठी आणि इतर गोष्टींसाठी कसं म्हणजे हे झालेली आहे, हानी झालेली आहे पुण्याचीच काय, आणि ही परिस्थिती सगळ्या मेट्रो सिटीजची झालेली आहे. तर आपल्याकडे तशी संपदा आली, पण कुटुंब व्यवस्था डगमगली. आपली जे एकत्र कुटुंब होतं ते काहीस कोलमडलं. कोणी हॅपीली तर कोणी परिस्थितीने एकटं राहण्याची वेळ येते. आणि खर्च एवढे वाढलेत की आता दोघंही आई वडील काम करतायत.
त्यांना कंपल्सरी डे केअरमध्ये मुलांना ठेवावं लागतंय. पूर्वी ज्या आजी आजोबांचे कथा होत्या किंवा त्यांचा जो टच होता, की चला कुटुंबात कोणीतरी आहे आपल्या बाळांकडे बघायला, ते जाऊन सगळी भीतीचं वातावरण आपल्या समाजामध्ये आलेलं आहे. आणि मग ह्याचं उत्तर काय, की ह्याला मग भगवद्गीता कशी तारेल? आणि सो कॉल्ड आपण जसजसे मला वाटतं सुशिक्षित किंवा सुशिक्षित नाही म्हणणार मी, जसं जास्त शिक्षण आणि हे येतं ना माणसाला, तसा तो थोडासा अहंकारी बनतो आणि मग त्याला वाटतं की मीच सगळं काही करतोय. मी जेव्हा मोठा होतो तेव्हा सगळी गडबड होते आणि तेव्हा सगळ्याच व्यवस्था, ती कुटुंब व्यवस्था असो, समाज व्यवस्था असो, ही डगमगायला लागते. आणि माझा म्हणण्याचा थोडासा असा हे आहे की सगळेच नाही, पण व्यसनाकडे आपला किंवा पार्टीज म्हणा, हे म्हणा, हे वाढल्यामुळे आपण एकूणात आपल्या हेल्थकडे लक्ष देत नाहीये. आपली मेंटल हेल्थ गडबड करते आणि मुलं जे आपले सगळ्यात जास्त आपली संपत्ती आहे या सगळ्यामध्ये, तर त्या मुलांकडे ती आता थोडीशी चलबिचल झालेली आहेत. स्पर्धा इतकी वाढलेली आहे आणि आई वडीलही हतबल झालेले आहेत आणि सगळंच जरा कंडिशन आपली हे झालेली आहे, कठीण झालेली आहे. अशा ह्याच्यात जेव्हा आपल्याला सांगितलं जातं की भगवद्गीता वाचा किंवा भगवद्गीतेचं पठण करा, तर तुम्ही म्हणाल, कोणीही सो कॉल्ड म्हणजे ज्यांनी कधी गीताच वाचली नाही ते म्हणतील की असं काय आहे गीतेमध्ये, तो काळ कधीचा होता, आता काळ बदललाय आणि तुम्ही आम्हाला काय सांगताय? तर अक्षरशः म्हणजे 1 ते 18 अध्यायामध्ये ना, आपण जर थोडासा तरी ह्याचा व्यवस्थित गुरुकडून अभ्यास, म्हणजे व्यवस्थित कोणाकडून जर शिकलो आणि किंवा स्वतः वाचन केलं, तर आपल्या लक्षात येतं की आपल्या आयुष्यात एक अँकर, एक गुरु याची अतिशय गरज आहे, की जो आपल्याला या भवसागरातून त्याला मदत करेल. बरोबर? आता मग असा प्रश्न येतो की नेहमीच आपल्याला तो अँकर मिळेल का, सापडेल का? तर त्याबद्दल आपण थोडासा विचार करूया की कसं हे साधू शकतो आपण. तर वेगवेगळे ज्या संस्था आहेत, मी जसं म्हटलं गीता धर्म खूप छान, गीता धर्म मंडळ असेल, इस्कॉन असेल, खूप छान काम करत असेल. आपल्यामध्ये ती जर थोडीशी जरी अभिलाषा की नक्की काय आहे बघू, तर त्यानुसार तुम्ही जर पावलं उचलले तर नक्की आपल्याला दिशा मिळणार आहे. तर ते अक्षरशः लाईट हाऊस सारखं काम करतं. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अध्याय 2 जो सांगितला गेलाय ना, तो म्हणजे बाकी काही नाही आणि अध्याय 2वरच जर चिंतन मनन केलं ना, तर रात्रभर आणि कितीतरी तास आपण बोलू शकतो. इतका सुंदर तो सांख्ययोग म्हणून जो कृष्णाने सांगितला आणि तो आत्ता कसा रिलेट होतो, आपण ते बघूया. आपलं कोणीतरी आता आजचा काळ आणि गीता कशी म्हणजे ब्रिज आहे ते सांगते, की आपलं आरतीताई, कोणीतरी जेव्हा आरतीताई, हां? एकच मिनिट. आपली मीटिंगची वेळ संपत आली आहे. पुढच्या अर्ध्या अच्छा. मिनिटात मीटिंग संपेल, त्यामुळे सगळ्यांना मी विनंती बरं. करते, ह्याच लिंकला आपण परत जॉईन होऊया, म्हणजे तुमची लिंक परत चालू राहील. सगळ्यांना हो, विनंती हो. करते, लगेच आपण, मी आता हे डिस्कनेक्ट करते, याच लिंकला परत जॉईन व्हा. हो, धन्यवाद. हो.